Good afternoon, all of you. Today we will start next poem 2.5 Father Returning Home. Father Returning Home वडील घरी परत येत असताना. This is the Marathi meaning of this poem. This poem is written by Dilip Chitre. So let's discuss the icebreakers of the poem. First icebreaker is discuss with your partner the difficulties that you face while commuting to and from the college by public transport. सार्वजनिक दळणवळण साधनाचा उपयोग करत असताना कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागते हे तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत त्या डिफिकल्टीज फेस डिस्कस या करायच्या आहेत. पुस्तकामध्ये जर बघितलं तर एक चार्ट आपल्याला दिला गेलेला आहे. तो चार्ट आपल्याला फिल करायचा आहे. सो वी कॅन फिल दिस चार्ट इन दिस वे. ए, बस स्टॉप आर नॉट लोकेटेड नियर टू अस. बस स्टॉप्स जे आहेत ते घरापासून खूप दूरवरती असतात किंवा काही विद्यार्थ्यांना त्यापर्यंत यायला खूप उशीर हा लागत असतो. 1-2-3 किलोमीटरचं अंतर काहींना पार करून बस स्टॉप जवळ यावं लागत असते. नेक्स्ट पॉइंट, फिल इन दिस वे. पब्लिक ट्रान्सपोर्टेशन डझंट हॅव प्रॉपर शेड्यूल. वेळ एक ठरवलेली असते आणि वेगळ्याच तऱ्हेने एसट्या येत असतात किंवा बसेस ज्या येत असतात. प्रॉपर शेड्यूल हे त्यांचं नसतंय. नेक्स्ट, क्राऊडेड बसेस अँड ट्रेन्स. आणि प्रॉपर प्लॅनिंग नसल्या गेल्यामुळे की एसट्यांना बरीच अशी गर्दी किंवा ट्रेनना बरीच अशी गर्दीही त्यामध्ये होत असते आणि गर्दीत उभं राहूनही यावं लागत असते. नेक्स्ट पॉइंट इज रिस्क ऑफ पिक पॉकेट अँड चेन स्नॅचिंग. जास्त गर्दी असल्या गेल्यामुळे की कम्युटर्सना किंवा येणाऱ्या जाणाऱ्यांना एस टीमध्ये की पॉकेट चोरी किंवा चेन स्नॅचिंग या होण्याची आवश्यकताही असते. ही होण्याची शक्यताही असते आणि त्यामुळं की काही अशा या गोष्टींना कम्प्युटर्सना दररोजचा प्रवास करत असताना फेस हे करावं लागतं. नेक्स्ट आइस ब्रेकर इज द सिमिलर प्रॉब्लेम्स आर फेस्ड बाय द अदर कम्प्युटर्स ऑन द वे टू देअर वर्क प्लेस. इमॅजिन देअर फ्लाईट अँड सजेस्ट 3 सोल्युशन्स. दररोज जे कोणी प्रवासी आहेत त्यांच्या कामाच्या ठिकाणी प्रवास करत असताना एकसारख्या समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागते. त्यांच्या दैन्य स्थितीचं आपण कल्पना करून त्यावरती उपाय सुचवायचे आहेत. उपाय सुचवत असताना वी हॅव टू फिल दिस चार्ट. फर्स्ट इज फिल्ड सोल्युशन्स गिवन देम युअर प्लेस टू सिट. फर्स्ट solution is filled it. We have to fill the another solutions. Which are these solutions? Next is arrange special bus for senior citizens and physical challenged person. Next is decide proper schedule of public transportation. Next is maintain and follow the public transportation rules. We can suggest this kind of solutions for the similar problem faced by the other commuters on the way to their work places. Next icebreaker is complete the following table A and B. A is the way our elders take care of us. B is the way you can take care of elders in your family. The way A is the way our elders take care of us. घरातील आपले जे कोणी एल्डर्स म्हणजे मोठे आहेत ते आपली काळजी कशी घेतात. पहिलं फील करून दिलंय लव अँड प्रोटेक्ट अस. वी कॅन फील इन दिस वे. दे गाईड सपोर्ट अँड एज्युकेट अस. नेक्स्ट इज दे टेल अस फेरी टेल्स अँड मोरल स्टोरीज. इन दिस वे वी कॅन कंप्लीट द फर्स्ट कॉलम. बी इज द वे यू कॅन टेक केअर ऑफ एल्डर्स इन युअर फॅमिली. घरामध्ये आपण मोठ्यांची कशा तऱ्हेने काळजी घेतली पाहिजे. पहिलं त्याने फील करून दिले हेल्प देम इन डेली चॉर्स. नेक्स्ट इज स्पेंड टाइम विथ देम. नेक्स्ट इज गिव्ह द मेंटल अँड मोरल सपोर्ट टू देम. इन दिस वे वी कॅन कंप्लीट द फॉलोइंग टेबल. नेक्स्ट आइस ब्रेकर इज write your duties towards the following. We have to complete the following T diagram. Family,
In the family, there have the 3 points: parents, siblings, grandparents. Next diagram is school college. There have 2 points: teachers and classmates. We can fill this tree diagram in this way. First tree diagram is family. In the family, first point is parents. So we can fill in this way: respect to them. We have to give the respect to our parents. Next point is share responsibilities with them. Discuss family problem with them. In this way, we can fill the first point of the family in parents. Second point is siblings, means bhavande. Be friendly with our siblings. Teach good values to them. आपल्या भावंडांना चांगले लेसन्स किंवा मूल्य शिकवणे. Care of them, त्यांची काळजी घेणे. Third point is grandparents. We can fill this point in this way: respect to their views and thoughts. Next is take care of their health. And next is spend time with them, gossip with them. In this way, we can fill the first tree diagram in this way. Second tree diagram is school or college. शाळेमध्ये आपण कशा तऱ्हेने वागायचे हे आहे. विथ टीचर्स अँड क्लासमेट्स, शिक्षक आणि आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांबरोबर कसे व्यवहार करायचा आहे. फर्स्ट पॉइंट इज टीचर. Obey their instructions and orders. Second point, we can fill in this way: learn everything from them with modesty. Next point is feel them best with your progress. Second point is classmates. We can fill this information in this way: be helping with classmates. Be generous and courteous. Take them away from bad habits. In this way, we can fill the second. Let's discuss the some information about writer. Writer is Dilip Chitre. He was born in 1938 and died in 2009. He was a celebrated bilingual poet and translated with a remarkable work in Marathi and English. द्विभाषिक रायटर ते, शिवाय ट्रान्सलेटर म्हणून ओळखले ते जात आहेत. His versatile personality, म्हणजेच all-rounder personality, extend to painting, filmmaking, and his notable contribution as magazine columnist. He received the prestigious Sahitya Academy Award both for poetry as well as for his well-known translation work Sahaj Tuka, popular अभंगास, spiritual poems by संत तुकाराम. त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे, तो त्यांच्या कवितेंना आणि ट्रान्सलेशनला मिळाला गेलेला आहे. त्यामध्ये ट्रान्सलेशन सेज तुका हा तुकारामांचा अभंग याला तो मिळाला गेलेला आहे. ही हॅड स्टार्टेड ट्रान्सलेशन ऑफ लिटररी वर्क्स ऑफ सेंट्स इन मराठी ॲट द एज ऑफ 16. वयाच्या 16 वर्षापासून संतांचं साहित्य ट्रान्सलेट करायला त्यांनी सुरुवात केली गेलेली होती. एक्झाईल, एलिनेशन, सेल्फ डिसइंटिग्रेशन and death are observed to be the major themes of his works. एकाकीपणा, मृत्यू, वनवास अशा प्रकारचे त्यांचे लिहिण्याचे विषय राहिले गेलेले आहेत. This poem is taken from Traveling in a Cage. It draws a portrait of a suburban commuters. उपनगरातील प्रवाशांचं जीवन त्यांनी या कवितेमध्ये चित्रित केले गेलेले आहे. It depicts his dull, monotonous, exhausting and daily pitiable routine. या कवितेमधून त्यांनी एक कंटाळवाणं, नीरस, थकवणारं, दयनीय असं प्रवाशांचं जीवन चित्रित केलं गेलेले हे आहे. इट डिस्क्राइब्स अ फोर्स्ड एलिनेशन ॲट होम. ही कविता थोडक्यात एक सक्तीचं एकाकीपण घरामधलं की जे विच इज रिफ्लेक्टेड थ्रू द स्टेल फूड अँड लॅक ऑफ शेअरिंग, की जे की काय करते की ज्याचा परिणाम शेळे अन्न आणि कमी शेअरिंग, कमी विचारांची देवाणघेवाण यामध्ये त्याचं रूपांतर झालं गेलेलं हे आहे. हिज चिल्ड्रेन रिफ्यूज टू शेअर
Their joys and sorrows with hard-working father who as a result is forced to retire into solitude. की ज्यांची मुलं की काय सुख किंवा दुःखाचे विचार त्यांच्यासोबत शेअर हे करत नाहीत आणि त्याने घरामध्ये सक्तीचं असं एकाकीपण लादलं गेलेले हे आहे. This very painful loneliness is a symbol of man's isolation from the materialistic man-made world. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर हे अत्यंत वेदनादायक एकटेपणाचं भौतिकवादी मानवनिर्मित जगापासून मनुष्याच्या अलिप्तपणाचे प्रतीक आहे. हे या कवितेमधून व्यक्त झालं गेलेलं. इन दिस वे we discussed about the icebreakers of the poem, some information about the writer. Thank you.